आणि यानंतरची बातमी हाथरसमधल्या घटनेसंदर्भातली। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये काल झालेल्या चेंगराचेंगरीमधल्या मृतांचा आकडा आता 121 वर पोहोचलाय। यामध्ये 112 महिला आणि 7 लहान मुलांचा समावेश आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली। दरम्यान भोलेबाबाच्या ज्या सहकार्याने हा सत्संग आयोजित केला होता त्या देवप्रकाश मधुकरवर आज अनेक गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र भोलेबाबा उर्फ सूरजपाल सिंगवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। सत्संग संपल्यावर भोलेबाबा आपल्या कारकडे जात असताना त्यांची चरणधूळ जमा करण्यासाठी अनेक भाविक धावले आणि नेमकं हेच कृत्य चेंगराचेंगरीचं कारण ठरलं असं तपासादरम्यान समोर आलंय। हाथरसमध्ये नक्की काय घडलं आढावा घेऊया। 80,000 जणांची परवानगी असताना तब्बल 2.5 लाख भाविक या ठिकाणी जमले होते। सत्संग संपल्यावर भोलेबाबाची चरणधूळ गोळा करण्यासाठी एकच पळापळ झाली, ज्यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलं होती। चरणधुळीसाठी अनेक जण बसलेल्यांच्या अंगावरनं अक्षरशः धावत गेल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। त्यामुळे अनेक जण खाली पडले, त्यांच्या अंगावरून लोक जातच राहिले। काही क्षणातच या पळापळीचं रूपांतर हे चेंगराचेंगरीमध्ये झालं। पुढच्या बाजूनं सत्संग समितीचे लोक भाविकांना रोखण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे मागे आणखी गर्दी वाढली आणि त्यामुळे चेंगराचेंगरीची तीव्रता अधिक वाढली। पर्यायानं जीव गुदमरून 121 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 100हून अधिक महिलांचा समावेश आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।